मी भाऊ तोरसेकर, तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा कुठच्या तरी पोर्टलवर एक बातमी बघितली की मुंबई महापालिकेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये शरद पवार गटातर्फे राष्ट्रवादीने उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांना अर्ज करायला सांगितलं होतं आणि त्या अर्जासाठी शुल्क सुद्धा ठेवलं होतं. कुठल्याही मान्यता प्राप्त जो पक्ष असतो त्या पक्षाला जेव्हा उमेदवार तो मागवतो तेव्हा किती झुंबड होते. एकेका जागेसाठी 8, 10, 5, 7, 15 असे उमेदवार गर्दी करतात. तेव्हा लक्षात येतं की या पक्षाची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे की बस या पक्षाचा नावाचा शेंदूर आपल्याला फासला गेला तर आपण दगड असलो तरी निवडून येऊ या इच्छेनुसार, या अपेक्षेनुसार ते उमेदवार तिकडे गर्दी करत असतात. आज भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात सुद्धा एक नंबरचा पक्ष असल्यामुळे त्या पक्षाकडे प्रत्येक वॉर्डसाठी जर 15, 20, 25 पर्यंत इच्छुकांनी अर्ज भरले किंवा अर्ज मागवले नसतील तर मग मागणी केली असेल त्या वॉर्डमध्ये असे कमीत कमी 5 ते 25 इच्छुक असतील तर त्याचं कारण सरळ असतं की आपण कमळ निशाणी घेतली तर फारसं काम केलेलं नसेल, विभागामध्ये आपलं नाव नसेल, लोकांना माहिती नसेल तरी कमळ निशाणीमुळे आपल्याला 15 ते 20 हजार मतं सहज मिळतील आणि म्हणून आणखीन एक 8-10 हजार मतं प्रचारातून मिळवली तर आपण नगरसेवक होऊ शकतो या अपेक्षेनेच त्या वॉर्डमध्ये अशा इच्छुकांनी गर्दी केलेली असते. आणि तीच गोष्ट शिवसेनेची, उबाठाची असू शकते, एकनाथ शिंदेच्या पक्षाची असू शकते, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत परिस्थिती उलटी आहे. एकतर मुंबईमध्ये सत्तेत एकत्र असूनही, अजितदादा उपमुख्यमंत्री युतीचे असूनही मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी गटाला सोबत घ्यायचं नाही हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोनही पक्षांनी ठरवलेलं आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोघांनी आधीच घोषणा करून टाकले की मुंबई महापालिका सेना भाजप युती लढवणार आहे, त्यामध्ये राष्ट्रवादीचा समावेश नाही. हा, काही जागा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दिल्या जातील, पण मुंबईमध्ये नवाब मलिक हे भाजपला नको असलेले नेते, अजितदादा गटाचे मुंबईचे नेते असल्यामुळे त्यांना आपण युतीमध्ये घेणार नाही ही घोषणा शिंदे आणि फडणवीस या दोघांनी करून टाकलेली आहे. पण त्यापेक्षाही दयनीय अवस्था शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाची आहे. कोणाला रस्त्यावर अगदी एखाद्या पत्रकाराला विचारलं की शरद पवार राष्ट्रवादी गटाचा मुंबईचा अध्यक्ष कोण, 8-10 वर्षापूर्वी विचारलं तर तुम्ही सांगितलं असं संजय दिना पाटील आहेत किंवा सचिन अहिर आहेत किंवा नवाब मलिक आहेत अशी नावं सांगितली असतील. पण आता सचिन अहिर किंवा संजय पाटील हे शिवसेनेमध्ये उबाठामध्ये गेलेले आहेत. आधी शिवसेनेत गेले होते, नंतर ते उबाठात राहिलेले आहेत. पण या क्षणी अजितदादा वेगळे झाल्यानंतर नवाब मलिक सुद्धा अजितदादांच्या गटात गेल्यामुळे शरद पवारांचा मुंबईतला राष्ट्रवादी गट किंवा पक्ष जवळजवळ पोरका झाला. मी कुठेतरी वाचले त्यावरून मला कळलं की राखी चव्हाण किंवा राखी सावंत वगैरे नावाच्या कोणीतरी महिला या शरद पवार गटाच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष आहेत. म्हणजे जे नाव मुंबईच्या राजकारणामध्ये आणि पत्रकारिणी मीडियामध्ये सुद्धा इतकं अनोळखी आहे, तिथे आपल्याला कळतं या पक्षाची अवस्था काय. पण दुसरी एक गोष्ट असते, या ज्या स्थानिक निवडणुका असतात, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायती, या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते ज्या उत्साहाने पुढे येतात, कारण प्रत्येकाला लोकशाहीच्या खुर्चीमध्ये इंटरेस्ट असतो, सत्तेच्या हिस्स्यामध्ये इंटरेस्ट असतो आणि त्यामुळे जितक्या मोठ्या संख्येने इच्छुक तुमच्या पक्षाकडे
आकर्षित होतात, नव्या फळीचे कार्यकर्ते नेते आकर्षित होतात, तितका तुमच्या पक्षाचा विस्तार होण्याची संधी वाढत असते, परिस्थिती तशी निर्माण होत असते. पण जी बातमी मी वाचली त्या बातमीनुसार मुंबईमध्ये बीएमसीच्या महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी काही शुल्क ठेवून शरद पवार गटाने जे उमेदवारी अर्ज मागवले होते ते जितके वॉर्ड आहेत तितकेही आले नाहीत, अशी ती बातमी होती. याचा अर्थच मुंबईमध्ये आज पूर्वीच्या 2017 मध्ये निवडून आलेल्या 2 नगरसेविका तेवढ्या शरद पवार गटाकडे उरलेल्या आहेत, बाकी सगळे अजितदादांकडे गेलेले आहेत. आणि अशा वेळेला कोणही शरद पवार गटातून महापालिकेची निवडणूक लढवायला उत्सुक नाही, असाच निष्कर्ष किंवा सार काढावं लागतं, निचोड काढावा लागतं. आणि तिथेच या पक्षाची मुंबईतली ताकद कळते. पण गंमत अशी आहे की जो पक्ष लोकशाही प्रक्रियेमध्ये आहे त्याला निवडणुकीकडे पाठ फिरवून चालत नाही. आणि प्रामुख्याने जेव्हा अशा स्थानिक संस्थांच्या निवडणुका असतात तिथून आपली पाळंमुळं रुजवण्याची प्रक्रिया सुरू होत असते. आणि म्हणूनच या निवडणुकांकडे शरद पवार गट हा मुंबईत कितीही दुबळा असला, कमजोर असला तरीही त्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच कदाचित त्यांनी इच्छुकांचे अर्ज मागवले. आणि कारण सरळ आहे मित्र, गेल्या जवळजवळ 30-40 वर्षामध्ये निवडणुका आल्या की प्रत्येक पक्षामध्ये इन्कमिंग सुरू होतं. ज्या वेळेला प्रस्थापित पक्षामध्ये म्हणजे आज भाजप असेल, शिंदेची शिवसेना असेल, उबाठा असेल किंवा मनसे असेल, अशा पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता नाहीये, किंवा या पक्षातर्फे उमेदवारी मिळाली तरी आपण त्या पक्षाच्या मतावर निवडणूक जिंकण्याची शक्यता नाही असं वाटतं. तेव्हा हळूहळू करत त्या पक्षातला असा एखादा इच्छुक असतो तो आधीच पक्षांतर करून यश मिळवू शकणाऱ्या किंवा बलशाली पक्षामध्ये स्थान मिळवतो आणि लगेच तिकिटासाठी प्रयत्न करायला लागतो. पण दुसरीकडे असं असतं की जेव्हा बलशाली पक्षामध्ये आपली वर्णी लागणार नाही, आपल्याला तिकीट मिळणार नाही याची खात्री पटते, तेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे अर्ज भरायला वगैरे सुरुवात होते, तेव्हा कुठल्याही पक्षातले असे इच्छुक नाराज असतील आणि त्यांना तिकीट नाकारलेलं जात असेल, अशा वेळेला अनेक इच्छुक हे तात्काळ काही तासात दुसऱ्या पक्षात दाखल होतात आणि त्या दुसऱ्या पक्षाचा एबी फॉर्म घेतात, ज्याला आजच्या वर्तमानपत्राच्या भाषेमध्ये तिकीट घेणं म्हणतात, तिकीट मिळवणं म्हणतात. एबी फॉर्म याचा अर्थ असा असतो की जो मान्यता प्राप्त पक्ष आहे त्या पक्षातर्फे आपल्या अधिकृत उमेदवाराला आपल्या पक्षाचं निवडणूक चिन्ह मिळावं म्हणून जो अथॉरिटी लेटर दिलं जातं त्याला एबी फॉर्म म्हणतात. आणि असा अर्ज शेवटच्या क्षणी भरणारे अचानक पक्षात आलेले जे लोक असतात त्यांचं ही बाजू आपण समजून घेतली पाहिजे. अनेकदा आपण बघतो की वेगवेगळ्या विभागामध्ये कुठल्याही पक्षाशी संबंधित नसलेले पण राजकारणामध्ये काही ना काही आपलं नशीब ट्राय करणारे लोक असतात. मग ते पहिलं काय करतात, आपल्या आसपासच्या परिसरातल्या लहान मोठ्या ज्या संस्था असतात, कुठची गणेशोत्सव मंडळ असेल, कुठचं नवरात्रोत्सव मंडळ असेल किंवा कबड्डी क्रिकेट वगैरेचे संस्था चालवणारे असतील, व्यायामशाळा चालवणारे असतील, कुस्ती संघ असतील, क्रीडा संस्था असतात, अशा लोकांना थोडंफार डोनेशन देऊन आपल्याला पाहुणा म्हणून बोलवा अशा रीतीने हे करतात. दुसरी गोष्ट, वेगवेगळे जे सण येतात, महत्वाचे दिवस येतात, अशा वेळेला मोठमोठे फलक लावून सामान्य जनतेला त्या सणानिमित्त किंवा त्या दिवसानिमित्त शुभेच्छा देण्याने या कार्यकर्त्यांची उमेदवारी सुरू होत असते. आणि मग त्यातून हळूहळू आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतील
पाहिजे तर त्यांचा सगळा खर्च करणं, त्यांना पोचणं, हे सुद्धा असा इच्छुक उमेदवार हा खूप आधीपासून 2-4 वर्ष आधीपासून सुरू करतो. आणि एकदा आपला असा एक गोतावळा तयार झाला की त्याला एक आत्मविश्वास येतो की या म्युन्सिपल वॉर्डमध्ये भले 40,000चं मतदान असेल, पण मतदान साधारण 25 आणि 30,000 पर्यंतच होणार आहे. तर त्या 25-30,000मध्ये 10,000 12,000 मतं मिळवली तरी आपण मुंबईमध्ये नगरसेवक होऊ शकतो, हे या हुशार माणसाला कळत असतं. आणि म्हणून तो पहिली गोष्ट काय करतो की आपल्या वॉर्डाच्या ज्या बॉर्डर असतात त्या समजून घेतो, त्या परिसरातल्या संस्थांची गुळपीट जमवण्याचा, संबंध राखण्याचा प्रयत्न करतो, त्यांना मदत करतो. आणि मग आपोआप अशा संस्था मंडळ असतात त्याचे कार्यकर्ते हे या नव्या जन्माला येणाऱ्या कार्यकर्ते, नेत्याचे, इच्छुकाचे कार्यकर्ते होऊन जातात. मग तो आपल्याकडे 1200 किंवा 300 किंवा 200 कार्यकर्त्यांची फौज आहे आणि त्यामुळे आपण या बॉर्डरतून सहज निवडून येऊ शकतो, असं शक्ती प्रदर्शन सुरू करतो. वेगवेगळ्या मार्गाने ते शक्ती प्रदर्शन होत असतं आणि मग तो पक्ष चाचपायला लागतो की भाजपत जाऊ की शिंदे गटात जाऊ की उबाठामध्ये जाऊ. आणि मग तिथे तो, त्याची अपेक्षा एवढी असते की आपल्या वॉर्डामध्ये आपण साधारण 7 ते 10,000 मतं मिळवू शकतो. पुढची 5-6 हजार मतं, 4-5 हजार मतं जर पक्षाच्या चिन्हामुळे आपल्याला मिळाली तर आपण 10 ते 12,000चा, 13,000चा, 15,000चा पल्ला ओलांडून नगरसेवक होऊ शकतो. आणि म्हणून त्याची सगळी धडपड तिकीट मिळवण्यासाठी आणि पक्ष ठरवण्यासाठी ही अखेरच्या टप्प्यात सुरू होते. माझं म्हणणं असं नाही की सगळेच्या सगळे पक्ष आणि नगरसेवक हे या प्रकारेच तयार होतात. पक्षाचे जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांचे आधीपासूनचे अनेक इच्छुक कार्यकर्ते असतात, तगडे असतात. ते 5-5 वर्ष, 10-10 वर्ष पक्षामध्ये काम करत असतात. नागपूरला अधिवेशन आहे किंवा पक्षाचं काय ते राष्ट्रीय संमेलन आहे यासाठी जाणारे 10-10 वर्ष घालवलेले कार्यकर्ते असतात. पण त्याच्यापेक्षा त्याच्या वॉर्डातला असा स्वयंभू एखादा लोकप्रिय नेता मिळाला इच्छुक, तर पक्षाच्या खात्यामध्ये एक नगरसेवक वाढू शकतो. म्हणून पक्षाच्या निष्ठावंताला डावलून त्याला तातडीने उमेदवारी दिली जात असते. अर्थात त्यामध्ये आणखीन एक मोठा फॅक्टर आहे की नुसतं 10 वर्ष, 15 वर्ष तुम्ही पक्षात काम केलं म्हणून तुम्हाला तिकीट मिळतंच असं नाही. त्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेला काही लाखांचा किंवा 1-2 कोटीचा खर्च करण्याची ज्याची तयारी आहे त्याने अशा नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये झोकून द्यायला हरकत नसते. तर हे सगळं सांगण्याचा हेतू असा आहे की ज्या वेळेला हे प्रकरण सुरू होतं त्यातून पक्ष उभा राहतो आणि या पार्श्वभूमीवर मग तिकीट वाटपात प्रत्येक पक्ष आपापला हिस्सा मोठा मागत असतो. आणि या गोष्टीमध्ये म्हणूनच आज एकनाथ शिंदे किंवा भाजपकडे अधिक संख्या असल्यामुळे कार्यकर्त्यांची आणि इच्छुकांची त्यांना अजितदादा सोबत नकोय. पण पुणे आणि पिंपरी या 2 महापालिका अशा आहेत की त्या महापालिकांमध्ये पवार गटाचं वजन जास्त आहे. मग तो पवार गट म्हणजे अजितदादा आणि शरद पवार हे दोन्ही येतात. पण या क्षणी आपल्याला माहिती की 2 पवार वेगळे आहेत. लोकसभा आणि विधानसभा काका आणि पुतण्यांच्या 2 वेगळ्या गटांनी एकमेकाविरुद्ध निवडणुका लढवलेल्या आहेत. पण आत्ता अशी चर्चा आहे की काका पुतण्यांचे 2 गट हे महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमुळे एकत्र येताना दिसत आहेत. आणि तुम्हाला धक्कादायक बातमी आहे ती आहे जी शीर्षकात आहे की 2 पवार गट म्हणजे काका आणि पुतण्यांचे गट हे स्थानिक निवडणुकांमध्ये एकत्र येत आहेत आणि त्याला खुद्द केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शहा यांचा आशीर्वाद असल्याची बातमी मला मिळालेली आहे. प्रफुल्ल पटेल आणि अजितदादा गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी याविषयी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती आणि स्थानिक निवडणुकांमध्ये जर वेगवेगळ्या आघाड्या आणि युत्या तयार होणार असतील आणि अनेक ठिकाणी जर अजितदादा गटाची शिवसेना भाजपला अडचण होणार असेल तर आम्ही स्वतंत्ररित्या लढायला तयार आहोत, पण मग आम्हाला आमची ताकद दाखवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आमचा फुटीर गट जो आहे किंवा शरद पवार गट जो आहे त्याला सोबत घ्यावं लागेल आणि त्याचा महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणावर विपरीत परिणाम होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे हे सांगायला मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांनी अमित शहाची भेट घेतली होती की आम्ही शरद पवार आणि अजितदादा गट एकत्र आले तर महाराष्ट्रात भाजपने त्यावर टीका करायला हरकत नाही, पण सत्तेच्या राजकारणामध्ये आक्षेप घेऊ नयेत. आणि या दोघांना माझ्या माहितीप्रमाणे अमित शहानी सरळ सरळ आशीर्वाद दिलेला आहे की ठीक आहे, स्थानिक निवडणुकांमध्ये जर एकमेकाविरुद्ध शिवसेना आणि भाजप सुद्धा, शिंदे फडणवीस सुद्धा अनेक ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध लढणार असतील आणि त्यामध्ये महाविकास आघाडीतल्या एखाद्या गटाची पक्षाची मदत घेणार असतील तर मग महाराष्ट्रातल्या महापालिका आणि स्थानिक निवडणुकांमध्ये दोन पवार गट एकत्र आले तर आम्हाला काहीही हरकत नाही. भाजप राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर शरद पवार आणि अजितदादा हे गट एकत्र येऊन निवडणुका लढवण्याला आमचा आक्षेप असणार नाही. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की शरद पवार आणि अजितदादा हे महापालिकेचा किंवा स्थानिक निवडणुकांचा आडोसा घेऊन एकत्र यायला निघालेले आहेत आणि जर त्या दोघांना मिळून यश मिळालं, त्यांची आजपर्यंत या स्थानिक निवडणुकांमध्ये असलेली ताकद टिकली, पुणे पिंपरी महापालिका असतील किंवा जिल्हा परिषदा तालुका पंचायती असतील, त्यामध्ये जर काका पुतणे एकत्र येऊन चांगलं संख्याबळ हे त्या संस्थेमध्ये निर्माण करता आलं तर मग पुढे काका पुतणे यांनी आपले आपले पक्ष हे एकत्र विसर्जित करून एकच राष्ट्रवादी पुन्हा एकदा बनवण्याचं पाऊल टाकलं तर नवल असायचं कारण नाही. आणि ज्या प्रकारची माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे त्यानुसार अजितदादांकडे पक्षाची सर्व सूत्र राहणार असतील तर मग खुद्द अमित शहा किंवा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाला काका पुतणे एकत्र येण्याविषयी कुठलाही आक्षेप असणार नाही. उलट शरद पवार गट हा मूळच्या राष्ट्रवादीमध्ये म्हणजे अजितदादा यांच्या राष्ट्रवादीमध्ये विसर्जित व्हायला खुद्द अमित शहा आशीर्वाद द्यायला सुद्धा तयार आहेत अशी ती माहिती आहे. अजूनही माहिती माध्यमांपर्यंत पोहोचलेली नाही. कदाचित आत्ता ज्या 21 तारीखला 288 नगरपालिका परिषदांच्या निकालाची वेळ आहे आणि 16 जानेवारीला जेव्हा महापालिकांचे निकाल येतील त्यामध्ये जर हा डावपेच यशस्वी झाला तर शरद पवारांचा जो राष्ट्रवादी गट आहे तो पुढल्या 2-4 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये अजितदादांबरोबर म्हणजे मूळच्या अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार गट विलीन झाला तर मला नवल वाटणार नाही. अशा हालचाली सुरू असल्याची माहिती आणि अतिशय खात्रीलायक माहिती मला मिळालेली आहे. मी सूत्रांनी सांगत नाहीये, मला या सगळ्यामध्ये सहभागी असलेल्या किंवा भिंतीला कान लावून ऐकणाऱ्या माणसांकडून ही माहिती मिळालेली आहे. आणि म्हणून मी जे शीर्षक दिलेलं आहे की या निमित्ताने परत एकदा पवारांची विरासत जी आहे ती विभागली गेलेली आहे ती एकत्र करून महाराष्ट्रात पवार नावाचा ब्रँड जो गेल्या 40-50 वर्षामध्ये शरद पवारांनी मेहनत करून उभा केला तो ठाकरे ब्रँड प्रमाणे मातीमोल होऊ न देता टिकवायचा असेल तर मग ही सर्वोत्तम संधी आहे. आणि त्यासाठी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि तो अर्थातच
शरद पवारांच्या परवानगीशिवाय किंवा मान्यतेशिवाय घेतलाय असं मला अजिबात वाटत नाही. थोडक्यात शरद पवार सुद्धा आपण जो पवार ब्रँड महाराष्ट्रात निर्माण केला तो टिकवण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्याचबरोबर आपल्या लाडक्या कन्येला राजकारणामध्ये प्रस्थापित करण्यासाठी पवार अतिशय उत्सुक आहेत. आणि या सगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या विषयामध्ये सुप्रिया ताईंची येणारी वक्तव्य जर बारकाईने चाळण लावून अभ्यासली तर या प्रक्रियेला दुजोरा देणाऱ्या अनेक घटना, अनेक वक्तव्य त्यामध्ये आपल्याला सापडू शकतात. पवार ब्रँड वाचवण्यासाठी काका पुतणे म्हणजे शरद पवार आणि अजितदादा एकत्र येण्याची, एकमेकांमध्ये विसर्जित होण्याची प्रक्रिया एक प्रकारे अमित शहा यांच्या पौरोहित्याखाली सुरू झाली ही बातमी आहे. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.